सर्वजण ज्या पद्धतीचा सोहळा येशूच्या जन्मासंबंधीचा साऱ्या जगभर साजरा केला जात आहे, आनंद आहे, सारे जग वाट पाहत आहे तो दिवस ज्या दिवशी तारणारा या पृथ्वी तलावर त्यांनी जन्म घेतला। या जगामध्ये देवाची कमी होती किंवा संदेष्टे, भविष्यवक्ते, त्याच पद्धतीनं चमत्कार करणारे लोक किंवा सेवक कमी होते म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नाही। बायबल असं सांगतं की तो देवाचा पुत्र, तो एकुलता एक पुत्र। शास्त्र सांगतं की जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान येशूला बाप्तिस्मा देत आहे, त्या स्वर्गातली एक वाणी या येशू संबंधानं प्रगट झाली। ती वाणी म्हटली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे। मग परमप्रिय पुत्र, परमप्रिय या शब्दाचा अर्थ की त्याला दुसरं कुठल्या प्रकारचा पर्याय नाही, एकच, म्हणजे देवाची सर्वोत्तम इच्छा किंवा प्रभूचं बेस्ट प्रेम काय असेल तर येशू ख्रिस्त। मग या येशूला त्यांना जगामध्ये पाठवलं आणि त्या येशूचा जन्म साऱ्या जगामध्ये नाताळच्या रूपाने साजरा केला जातो। बरं, आता नाताळ म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं आम्ही नाताळ साजरा करतो, त्याच्यामध्ये खाणं पिणं, रंगरंगोटी, कपडे, एकमेकाला भेटी देणं, त्यानंतर आम्ही पाहतो की गोरगरिबांची काळजी घेणं, रस्त्यावरती जे उघडे वेगवेगळ्या पद्धतीनं त्रासामध्ये असणारे लोक आहेत, ज्यांच्या अंगावरती काही नाही, त्यांना पांघरण्यासाठी आम्ही देतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही नाताळ करत आहोत। परंतु आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, काय योजना करून देवानं या येशूला पृथ्वी तलावरती पाठवलं, कशासाठी? असं नाही की आम्हाला सण नव्हते। शास्त्रामध्ये सण साजरा करण्याची पद्धत जर तुम्ही बघितलं तर 7 प्रमुख प्रकारचे सण पवित्र शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत। त्याच्याकडे मला जायचं नाही, 7 सण आहेत आणि ते सण जबरदस्त रीतीने साजरा केले जात होते। आम्ही साजरे करतो तसे नाही। अगदी बेखमीर भाकरीचा सण असेल तर घरामध्ये अजिबात खमीर दिसता कामा नये। जर चुकून कोणी घरामध्ये खमीर टाकलं तर अख्खं घर धुवावं लागत होतं। अशा पद्धतीनं काटेकोरपणे सण पाळला जात होता। बलिदानाच्या सणाचा नियम, पायामध्ये वाहना घालाव्या, कोकऱ्याचं रक्त दारवाई कपाळपट्टीवरती लावावं, विस्तवावर भाजलेलं मांस घाईघाईनं खावं, कडू भाजी बरोबर खावं, काटेकोरपणे पाळले जात होते। म्हणजे येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती येण्याचा उद्देश नक्कीच आम्हाला एखादा सण द्यावा या उद्देशाने तर त्याला पाठवलं नाही। अजून एक गोष्ट मला सांगतो, या येशूचं पृथ्वी तलावरचं येणं, जेव्हा आदामाचं एदेन बागेमध्ये पतन झालं, त्यानं फळ खाल्लं आणि फळ खाल्ल्यानंतर त्या बागेतलं एक झाड, त्या झाडाची पानं काढली आणि आपली नग्नता त्यांनी झाकली, तेव्हा देव बागेमध्ये आला आणि त्याची नग्नता झाकण्यासाठी त्याने एक कोकरा कापला आणि त्या कोकऱ्याची वस्त्र त्याला दिली। म्हणजे एदेन बागेमध्येच देवानं ठरवलं एका निर्दोष कोकऱ्याला या पृथ्वी तलावरती पाठवायचं। ऐका, देवाचा पुत्र आमच्यासाठी दिला। बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, जो एदेन बागेमध्ये ठरला गेला होता। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये
कोणत्या रूपानं पाठवायचं होतं हे देवानं एदेन बागेत ठरवलं. ऐका, कोणत्या रूपानं, ज्या पद्धतीनं आम्ही नाताळ साजरा करत आहोत, परंतु येशू ख्रिस्ता संबंधाची जी योजना देवानं करून ठेवली ती योजना काय होती? कोकरा म्हणून त्याला जगामध्ये पाठवायचं. आणि कोकऱ्याचं काम काय? जगाचं पाप त्यानं नष्ट करावं, पाप नष्ट करावं. परंतु नाताळ जेव्हा हा शब्द येतो ना, किंवा ख्रिसमस, ख्रिस्त जन्मोत्सव, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा हा नाताळाचा सोहळा साजरा केला जातो त्याच्यामध्ये पापच आधी घडलं जातं. पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणजे त्यानं लोकांचं पाप काढलं पाहिजे, परंतु पापच घडलं जातं ना. त्याच्यामध्ये दारू पिणार आहे, त्याच्यामध्ये मौज मस्ती आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सिनेमाचे गाणे गाऊन लावून नाचणं पण त्याच्यावरती आहे. मग पाप हरण झालं कुठं? पाप नष्ट झालं कुठं? विचार आहे त्याच्यामध्ये. मला आठवतं जेव्हा जोपर्यंत मला ख्रिस्त माहीत नव्हता, मी पण ख्रिस्ती कुटुंबातला जन्म असल्या कारणानं 25 तारखेचं चर्च कधी संपतंय आणि कधी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतो ही माझी मनोवृत्ती होती. नाताळच त्याच्यामध्ये असायचं ना. काय नाताळ म्हणजे? नवीन कपडे, 20 तारखेपासून फराळ बनवायचं, 25ला बिर्याणी बनवायची आणि 25 तारखेला फराळ घराघरात वाटून टाकायचं, संपलं नाताळ. मग आता प्रश्न असा पडतो, याच्यासाठी देवानं आपला पुत्र दिला का? हाही प्रश्न आहे ना. कशासाठी येशूचा जन्म झाला आणि त्याचा जन्म ज्या पद्धतीनं आम्ही करत आहोत, काय पद्धत आहे बघा. वर्षानुवर्ष एकच पद्धत आहे, काही चेंजेस झाले नाही बरं का त्याच्यामध्ये. मी सोलापुरात आल्यावर मला माहिती आहे 15 तारीख सगळ्या गोधड्या धुवायच्या, दुसरं काहीच करत नाही. पहिले सगळ्या गोधड्या ज्याला वर्षभर कधी पाणी लावलं नाही, आता त्याला धुवून चांगल्या वाळत घालायच्या. 15 तारखेपासून सुरुवात करत करत रंग, मग त्याच्यानंतर जो तारा गेल्या वर्षीचा काढून किती वर्ष वापरला माहीत नाही त्याला काढायचं, त्याला झटकायचं आणि परत तारा लावायचा. मग येणार भजनवाले किंवा क्वायर येणार, कॅरल येणार, ते गाणं गाणार आणि ते गाणं गात असताना ते जाऊन बिडी पिऊन येणार. अगदीच त्यांना जास्त थंडी वाजली तर एक क्वार्टर मारणार आणि पुन्हा ते गाणे गाणार. संपला नाताळ. एवढंच नाताळ. आणि काय त्याच्यामध्ये माहिती का? आला जगात कशाला? क्वार्टर घ्यायला. प्रश्न तोच आहे. याच्यामध्ये येशूचा जन्म आहे कुठं? एक भविष्यवाणी वाचू, त्यानंतर कशासाठी येशू आला ते आम्ही पाहणार आहोत. यशाचं पुस्तक 9वा अध्याय आणि त्याचं 750 वर्षापूर्वीची एक भविष्यवाणी. यशाचं पुस्तक 9वा अध्याय 6 वचन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, अद्भुत मंत्री, समर्थ देव, समर्थ देव, सनातन पिता, सनातन पिता, शांतीचा अधिपती, शांतीचा अधिपती म्हणतील. बस 750 वर्षापूर्वी येशूच्या जन्माच्या अगोदर असं म्हटलं, आम्हासाठी पुत्र दिला आहे. शब्द फार महत्वाचा आहे. आम्ही शब्द, या शब्दाकडे दुर्लक्ष करून आमच्या गाण्याचे शब्द काय आहेत? आला जगात आला, तारावया. कुणासाठी आला? जगाला तारायला. कुणाला? आमचं तारण गेलं खड्ड्यात, आम्हाला जगाच्या तारणाचं पडलेलं आहे. तुमच्यासाठी बाळ दिला आणि बाळाला तुम्हाला देत असताना असं म्हटलं की सत्ता त्याच्या खांद्यावरती असावी. काय घडतं काय नेमकं? मुळामध्ये या पृथ्वी तलावरती मनुष्य राहत असताना कोणती गोष्ट अशी राहिली ज्याच्यानं एदेन बागेतनं या आदामाला बाहेर काढण्यात आलं? कोणतं कारण होतं? देवानं त्याला सांगितलं होतं सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. पण
बागेतली सत्ता त्याच्या डोक्यामध्ये गेली आणि त्याला असं वाटलं मी वाटल त्या झाडाचं फळ खाल्लं तरी काय. आणि सैतानाने त्याला सांगितलं फळ खाल्लं तर तो मरणार नाही, चांगलं फळ आहे दिसायला, शहाणपणासाठी इष्ट आहे, त्याला तुला ज्ञान प्राप्त होणार आहे. बऱ्या वाईटाचा सत्सत विवेक त्याचा निघून गेला. ऐका, 10 आज्ञा नंतर दिल्या, पण बागेमध्ये फक्त एकच आज्ञा होती, एकच आज्ञा. आणि ती आज्ञा कोणती? मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. येशू ख्रिस्त आल्यावर येशूनं सुद्धा फक्त एकच आज्ञा दिली. कोणती आज्ञा माहिती का? जशी आपणावर तशी एकमेकावर प्रीती करा. बस. येशूचा उद्देश काय? बाळ कशाला जन्माला आला? सत्ता त्याच्या खांद्यावरती द्यावी. आता सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का? स्वतःची सत्ता. माणसाला, प्रत्येकाला स्वतःवरती प्रेम करणारी व्यक्ती आवश्यक आहे. आणि साऱ्या जगामध्ये सगळ्यात मोठी समस्या कशामुळे? माझ्यावर कोण प्रेम करत नाही. मला माझ्यावरती लोकांनी जास्त प्रेम केलं पाहिजे, माझी काळजी केली पाहिजे, माझे विचार सांभाळल्या पाहिजे, माझ्या भावना सांभाळल्या पाहिजे. कुटुंबामध्ये का खटके आहेत, मंडळीमध्ये का वादविवाद आहेत. प्रत्येकाला सत्ता आवश्यक आहे. आता आम्ही नाता साजरा करतो पण सत्ता सोडायला तयार नाही. सत्ता म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणं. सत्तेचा सगळ्यात मोठा जर आणि तोटा काय असेल ना, ज्याच्या हातामध्ये सत्ता येते तो व्यक्ती स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्याचा उद्देश काय? प्रभूला त्याची सत्ता मानवामध्ये प्रस्थापित करायची. येशू ख्रिस्त आल्यावर त्यानं काय म्हटलं? पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. त्याने दाखवून दिलं. काय दाखवलं त्यानं? मला माझ्या इच्छेप्रमाणे काही करता येत नाही, मला देवाच्या इच्छेप्रमाणे करता येतं. येशू ख्रिस्त बाळ म्हणून जगाला आला ना, तर पहिली गोष्ट त्यानं काय सांगितली माहिती का? सत्ता देवाची आहे, तुमचं जीवन तुमचं नाही, या जीवनावरती सत्ता देवाची आहे. प्रिया, हा नाताचा संदेश आहे. का आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या मर्जीप्रमाणे वागत आहोत? किंवा सत्ता तुमची असती, तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक बनता, मला वाटेल तसं जगेल. आणि आज तुम्ही याच भावनेमध्ये तुमचं आत्मिक जीवन जगता. ज्याला जसं पाहिजे तसा ना, तशी त्याची इच्छा आहे. ज्या पद्धतीने त्याला वाटतं ना त्या पद्धतीने तो करत आहे. त्याच्या मनामध्ये बदल आहे का नाही, ख्रिस्ताचा जन्म झाला का नाही, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही. मला पण बऱ्याच ठिकाणामध्ये गेल्यावर एक गोष्ट सांगितली. येशू ख्रिस्तानं आपल्या सेवेला सुरुवात करताना पहिला जो चमत्कार केला तो पाण्याचा द्राक्षरस. आता त्या शास्त्रामध्ये अनेक चमत्कार घडले, पण पहिला चमत्कार त्यानं पाण्याचा द्राक्षरस का केला? काय कारण आहे? काय कारण आहे पाण्याचा द्राक्षरस करायचं? अगदी काना गावात गेला, त्याच्या आईला निमंत्रण, शिष्याला पण निमंत्रण, सारा फोकस लोकांचा त्याच्या आईकडे लागलेला आहे. द्राक्षरस संपला, लोक गेले आणि मरियाला म्हटले बरे पहा द्राक्षरस संपलेला आहे. आता विचार करा, मरिया ही पवित्र शास्त्रामध्ये ना कुठली संदेष्टी होती, मरिया ना कोणती चमत्कार करणारी व्यक्ती होती, पण तरी लोक तिच्याकडे गेलेत. तरी लोक तिच्याकडे गेले. कारण काय माहिती का? जी 750 वर्षापूर्वीची भविष्यवाणी होती, सत्ता त्याच्या खांद्यावरती द्यायला पाहिजे. पण येशू ख्रिस्त जेव्हा त्यानं सेवेला सुरुवात केली ना, सैतानानं पहिला डाव साधला सत्ता मरियेच्या खांद्यावरती देण्यासाठी. त्यानं मरियेला निवडलं. लोक तिथं गेले. मग येशू काय म्हणतो माहिती का? मरिया ज्यावेळेस त्याला सांगते द्राक्षरस संपला, तू काहीतरी कर, तो म्हटला बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? का माहिती का? इथं तर भविष्यवाणी केली, सत्ता माझी आहे. मग मरिया काय सांगते माहिती का? फार सुंदर शब्द आहे, हा जे सांगतो ते तुम्ही करा. म्हणजे काय? सत्ता माझी नाही, सत्ता याची आहे. सत्ता माझी नाहीये. पाण्याचा द्राक्षरस करण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये. लाख मी त्याला जन्म दिलेला आहे. ऐका, तुम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्म घेतलेले लोक आहात. जसं मरियेनं त्याला जन्म दिला, तसं जगातल्या लोकांना, तुम्ही लोकांना ख्रिस्त दाखवला, मरियेनं लोकांना ख्रिस्त दाखवला. आणि मरियेनं ख्रिस्त दाखवल्यावर लोकांना काय वाटलं माहिती का? मरियेचं ख्रिस्त ऐकेल. पण त्यानं तिचं ऐकलं नाही. का माहितीये का? लोकांनी सत्ता
तिच्या खांद्यावर समजून तिच्याकडे गेली. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला नातातला ख्रिस्त समजतो ना, तो पहिलं काम काय करतो, सगळी सत्ता येशूच्या हातामध्ये देऊन टाकतो. सगळी सत्ता येशूच्या हातामध्ये. पौलाला ते समजलं, म्हणून पौल काय म्हणतो माहिती का, आता मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. माझ्यामध्ये मी नाहीच आहे, माझ्यामध्ये मी नाहीच आहे, माझ्यासाठी नाही जगत मी. तुम्ही जगता कुणासाठी? तुमचं जगण्याचं ध्येय, तुमचं मिशन काय? एक गोष्ट तुम्हाला सांगू का, ज्या व्यक्तीमध्ये ख्रिस्त नाही ना, त्या व्यक्तीला लवकर राग येतो, लवकर रडायला येतं, लवकर रुसती ती व्यक्ती, बरं का, येशू नसल्या कारणानं. आम्ही म्हणतो नाही, मला फार वाईट वाटलं, पाळक साहेब असे बोलले, मला फार वाईट वाटलं. आणि काही लोकांना तर कशावरून वाईट वाटतं माहिती का, प्रेज द लॉर्ड नाही केलं तरी वाईट वाटतं. प्रेज द लॉर्ड नाही केलं, मला बघितल्यावर त्यांचं तोंड फुगलं, फुगू द्या, त्यांचं तोंड आहे. मान वाकडी केली, मला बघू. इतकं चीप जीवन जगायचं नाही हो. येशू ख्रिस्ताच्या तोंडावर 500 लोक थुंकले तरी सुद्धा तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. याला म्हटलं ख्रिस्ती जीवन आहे, याला ख्रिस्ती जीवन म्हटलेलं आहे. मग तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, तुमच्यामध्ये बाळ आहे. बाळ तुमच्यामध्ये असताना हे रुसवे, हे फुगवे कसं काय तुमच्यामध्ये असू शकतात? याचा अर्थ अजून बाळानं तुमच्यामध्ये जन्म घेतला नाही. पण जेव्हा बाळ तुमच्यामध्ये जन्म येतो ना, पौल म्हणतो, मी माझी किंमत एवढी सुद्धा करत नाही, एवढी पण करत नाही. आपल्या स्वतःला तो केर आणि कचरा लेखत आहे. लक्षात ठेवा, येशू तसाच बनलेला आहे. येशूनं तशाच पद्धतीने आपलं जीवन लोकांना सादर केलेलं आहे. सत्ता येशूच्या खांद्यावरती देऊन टाका. स्वतःसाठी जगू नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न कराल, त्या दिवशी असं लिहिलंय शास्त्रामध्ये, येशूच्या जन्माच्या वेळेस सगळ्या लोकांनी आपली दार बंद करून टाकली. उतारशाळेत सुद्धा त्याला जागा मिळाली नाही. आजही लोकांनी आपली दार बंद करून ठेवलेली आहेत. आज पण दार बंदच आहेत. आज पण कोणी उघडली नाही दार. पहा, मी द्वाराशुभ आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकेल, मी त्याच्याबरोबर आत येईल आणि त्याच्याबरोबर जेवेल म्हटलेलं आहे. दाराशुभ आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, दाराशुभ आहे. तो दार ठोकतोय. दार उघडणं म्हणजे नेमकं काय माहिती का? जक्कय त्वरा कर, खाली आहे, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं. गेला येशू त्याच्या घरी, आणि जक्कय येशूला घरी पाहिल्यावर अजून काय त्याला पकवान मेनू दिला नाही, काय मुखातनं बाहेर पडलं, कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला वाटतो. का? आधी माझी सत्ता होती, आता येशूची सत्ता सुरू झाली. प्रिया, हा सत्तेमधला फरक आहे. आधी पैशासाठी जगत होता, आता पैशासाठी जगत नाही. तो म्हणतो, पैसा गेला तरी चालेल, पण उद्धारक माझ्या घरामध्ये राहायला पाहिजे, उद्धारक घरामध्ये राहायला पाहिजे. आणि मग येशू काय म्हणतो, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. लक्षात ठेवा, तारण तुम्हाला असं मिळत नाही, इतकं सहज नाही मिळत तारण. या तारणासाठी तुम्हाला किंमत चुकवावी लागते. ख्रिस्तानं सुद्धा किंमत चुकवली. देव असताना मानव झाला. पण झालं काय माहिती का, लोकांनी हे तत्व, हा सिद्धांत विसरून गेले, सगळे विसरून गेले. मला माहितीये, आता लोक ज्या मनोवृत्तीमध्ये जीवन जगत आहे, एक मनोवृत्ती तयार केली त्यांनी. काय मनोवृत्ती आहे बघा तुम्ही. पूर्वी तर असा ख्रिसमस कोण करत नव्हते जेवढे ख्रिसमस आता इतका भारी करायला लागलेत. हा, गेल्या वर्षी आपल्याला किती वेळ, किती होतं, 1-2 दिवस किती होते, आपण 2 दिवस, आता आपण 10 दिवस करतोय. म्हणजे ख्रिसमसची पातळी किती छान आहे. 10 दिवस 10 वक्ते तुम्हाला सांगणार आहेत. आणि नवीन वर्षापर्यंत हे सगळं टिकणार आहे. नवीन वर्षानंतर पुन्हा आहे तसे पहिले पाडे पंचपद, परत तसेच आहे. परत राग आला, परत द्वेष आला, परत मत्सर आला, मग परत आम्हाला ख्रिसमससाठी आता या वर्षी 10, पुढच्या वर्षी नाही बदलला तर 20. आम्ही तर किती डोकं आपटायचं नाही तुमच्यासमोर. तुम्हाला पहिला चमत्कार मी सांगितलं का, लिंक कशी तुम्हाला बरोबर दाखवतो. ख्रिस्त तुमच्यामध्ये आला,
प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यामध्ये प्रवेश केला, या प्रवेशाचा परिणाम काय होतो? पहिला चमत्कार, बडबड करू नका, बाहेर जा. ज्याला बडबड करायची त्याने बाहेर जा, एकदम बाहेर. पहिला चमत्कार तुमच्या आणि माझ्या जीवनातला हा पहिला चमत्कार आम्हाला आवश्यक आहे. कोणता पहिला चमत्कार आहे? ऐका, काना गावातला द्राक्षरस, पाण्याचा द्राक्षरस त्यानं केला, तसा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातला पहिला चमत्कार. कोणता चमत्कार? पाण्याचा द्राक्षरस. म्हणजे काय हो नेमकं? पाण्याला स्वतःचा रंग नाही, पण ख्रिस्तानं त्याच्यामध्ये डोकवलं तर पाण्याला रंग येतो. तसं ख्रिस्तानं जर तुमच्या जीवनामध्ये डोकवलं ना, तुमचं बेरंग जीवन रंगभरीत भरून जातं. त्याला खरा आकार येतो, तेव्हा त्याला खरा रंग येतो. बेचव जीवन आहे, काही त्याच्यामध्ये नाही, शांती नाही, आनंद नाही, रुसवे फुगवे आहेत, भांडणे, वादविवाद आहे, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे. किती घाणेरडं जीवन आहे. अपमानित झाल्याची भावना. मला कळत नाही ख्रिस्ती लोकांमध्ये हा शब्द येतोच कसा. आमच्यामध्ये बघ, लग्नात अपमान झाला, चर्चमध्ये गेलो तिथं अपमान झाला, त्यांना भेटलो तिथं अपमान झाला. अरे तुम्ही काय मोदी आहे? आता कोण आहे अमेरिकेचं ते माझ्या लक्षात नाही. ट्रम्प. हा, तुमच्या घरात ड्रम पण नाही नीट, आणि तुमचा अपमान होता. माझा अपमान झाला, माझा अपमान झाला, आणि ते अपमान झालं, चला चर्च सोडून जाऊ. अरे चर्च सोडू नका, स्वभाव सोडा. एकदा स्वभाव बनवला ना, मग तुमच्या जीवनाला रंग येणार. पाण्यानं आपला रंग देऊन टाकला. हो, पाण्यानं आपला रंग बदलून टाकला. प्रश्न तोच आहे, तुमचा रंग कधी बदलणार? काय येशूने तुमच्यामध्ये डोकावलं का? अहो, इथं जन्म घेण्या संबंधाने मी बोलवत आहे, डोकवण्या संबंधाने. येशूने नुसतं डोकवलं तर पाण्याचा रंग बदलला. आम्ही तर वर्षानुवर्ष नाताळ करतो. 2024 आलं बघता बघता. हो, 2024 आलं, आणि अजून पण आम्ही म्हणतो आला जगात आला, तारणारा जगाला. अहो, तारणारा जगाला आल्यावर रंग बदलला ना, याला तारण म्हटलं. कोणतं तारण? पाण्याचा रंग बदलला, हे तारण आहे. पाणी आता त्याच्याकडे पाहिल्यावर ते पाणी नव्हतं. भोजन कारभाऱ्याकडे नेल्यावर आणि भोजन कारभाऱ्याने तो लोकांना वाटल्यावर लोक काय म्हणत होते? लोक पाणी म्हणत नव्हते. एवढा चवदार द्राक्षरस आतापर्यंत कुठे होता? लक्षात ठेवा, असं चवदार ख्रिस्ती जीवन जगा, आणि लोकांनी तुम्हाला चाखल्यावर म्हणायला पाहिजे, अरे यांच्यात येशूनं डोकावल्यामुळं हे चवदार बनलेले आहेत. याला जन्म म्हटलेला ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा जन्म आहे हा, ख्रिस्ताचा जन्म आहे. आमच्यासाठी बाळ दिला. परंतु घडतं काय माहिती का? आम्ही जन्मापेक्षा सणामध्ये अडकून पडलेलो आहोत. आम्हाला सण फार आवडतो. मला माहिती आहे, किती पण तुमच्या समोर डोकं आपटलं तर घरी जाऊन तुम्ही करंजान कापण्याच करणार. तुम्ही काय करणार आहे दुसरं? हा, का करंजा कापण्या. आणि ते पैसे नसले तरी उसने काढून वर्षभर फेडो. काय करतो आता? मी त्याच्यातनंच आलो ना, आम्हाला चांगलं आठवतं. वर्षात एकदाच ऋण काढून सण करायचं आणि वर्षभर फेडायचं. आपल्या या सगळ्याच्या वरती जो व्यापारी त्याने बिल्डिंग बांधल्या, आणि आम्ही आहे ती घराची कौलं पण विकून टाकली सण करता करता. पत्रे पण गेले, आमच्या घरातली भांडी पण गेली त्याच्यामध्ये. का तर आम्हाला सण महत्वाचा आहे. आम्हाला वाटतं की तो सण आहे, नवीन कपडे घालायचे नाही का, खायचं नाही का आम्हाला. बायबल सांगतं खाणं आणि पिणं या देवराज्य नाही, तर नीतिमत्व आणि शांती याच्यामध्ये देवाचं राज्य. शांतीमध्ये, नीतिमत्वामध्ये देवाचं राज्य. धार्मिकता कुठे आहे आमच्यामध्ये? म्हणून त्याला अद्भुत मंत्री म्हटलेले. यशाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय 12 ते 14 वचन वाचू. यशाचं पुस्तक पहिला अध्याय 12 ते 14 वचन. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलंय त्याच्यामध्ये? ज्या पद्धतीने आम्ही सण करत आहोत, हा सण देवाच्या दृष्टिकोनातनं कसा आहे? यशाचं पुस्तक पहिला अध्याय 12 ते 14 वचन. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझे अंगणे तुडविता. माझे अंगणे तुडविता. हे तुम्हाला सांगितले कोणी? हे तुम्हाला कोणी सांगितलं? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे. धुपाचा मला वीट आहे.
चंद्रदर्शन शब्दात व मेळे भरविणे, चंद्रदर्शन शब्दात व मेळे भरवणे मला खपत नाही. मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. सणाचा मेळा काय हो? सणाचा मेळा काय? आम्ही तर त्याला धर्म म्हणतो. सण म्हणजे आमच्यासाठी काय नाही. आमचा आज 25 तारीख आमच्या येशूच्या जन्माचा सण आहे. आमच्या येशूचा जन्माचा सण आणि संध्याकाळी बाप पोरगा बसलाय दारू मारत. बघा यांचा येशूचा जन्म. अहो अधर्म आहे तो. संध्याकाळी पिक्चरचे गाणे लावून नाचायला लागलेला अधर्म आहे तो. मग धर्म काय आहे? धर्म काय सांगू का तुम्हाला? ज्या दिवशी ख्रिस्ताचा जन्म झाला त्या दिवशी हेरोद राजा असं म्हटलं, ज्ञानी लोकांनी तारा पाहून हेरोद राजाच्या राजवाड्याजवळ थांबले आणि त्याने विचारलं, कोणी राजपुत्र तुमच्या घरामध्ये जन्माला आला का? तो म्हटलं नाही. मग त्यानं त्याला तारा दिसल्याची वेळ विचारली, कोणत्या वेळेला तारा सापडला. आणि त्यानं काय केलं माहिती का? सगळ्या धर्मशास्त्री लोकांना बोलवलं आणि विचारलं, कोण जन्माला येणार आहे का अशा दिवसामध्ये? ज्ञानी लोकांनी तारा पाहिलेला. मग ते म्हटले, येशूचा जन्म. कोण आहे येशू? राजा. राजाचा जन्म व्हायचा. आता बघा, त्या दिवशी हेरोद राजानं 2 वर्षाच्या आतील सगळी बालकं मारून टाकली. का मारली? शास्त्रात लिहिलं त्याच्या खांद्यावरती सत्ता असावी. हेरोद सत्ता सोडायला तयार नाही. एक राजा असताना दुसरा राजा त्या ठिकाणात नको आहे. सणामध्ये आम्ही हेच करतो, आमच्या मर्जीप्रमाणे सण साजरा करतो. आणि हेरोदानं येशूला मारण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा येशूला मारत आहोत. काय कसं मारतो माहिती का? बायबल सांगतं, जो कोणी पाप करतो तो नव्याने ख्रिस्ताला वधस्तंभी देतो. पाप आमच्या जीवनामध्ये, आज आमच्यामध्ये पाप आहे. किती वाईट गोष्ट आहे. आम्ही चर्चला जातो पण मनामध्ये कपट ठेवून जात आहोत. अजूनही लोकांमध्ये कपट भावना आहे. ते नाही क्षमा करू शकत, नाही क्षमा करू शकत. ते 7 शब्दाचं मनन करत असताना हे बाप्पा यांना क्षमा कर म्हटलं, पहिलाच उद्गार, पण ती क्षमेची भावना अजून पण देवाच्या लोकांमध्ये नाहीये. आणि मग कशा पद्धतीने आम्ही सण साजरा करू शकतो? कोण म्हटलं आमच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे? आम्ही तर ख्रिस्ताला मारत आहोत. क्षमा न करणारा व्यक्ती ख्रिस्ताला आतमध्ये गुदमरून टाकण्याचं काम करत आहे. आणि शास्त्र सांगतं, सणाचा मेळा हा सुद्धा अधर्मच आहे. काय धर्म? धर्म तर क्षमा करण्यामध्ये आहे ना, 7च्या 70 वेळा. धर्म म्हणजे काय? शास्त्रात सांगितलं तो धर्म आहे. याच्यामध्ये दिलंय धर्म. धर्म काय हे आहे? म्हणून म्हटलं, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्राचं वर्णन करतं. का? शास्त्र तुम्हाला धर्म शिकवतो. बायबल तुम्हाला धर्म शिकवत आहे. कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कसं क्षमा करायची, कशी प्रीती करायची, आणि प्रीतीमध्ये असणारे स्वभाव तुमच्यामध्ये कसे असले पाहिजे. या प्रीती संबंधानं शास्त्रामध्ये सांगितलं की प्रीती ही तुमच्या शत्रूला दिली पाहिजे, प्रीती तुमच्या शेजाऱ्याला दिली पाहिजे. जर तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य म्हणून ओळखले जाल. ही शिष्यत्वाची कसोटी. आता इथं काय म्हटलं? तुमचा फार मी सोसतोय. म्हणजे एवढे वर्ष तुम्ही नाताळ केला पण तो धर्म नाही ठरला, तो तर अधर्म ठरला. कुठं धर्म ठरला तो? तुम्ही सण करता पण त्या सणामध्ये धर्मच नाही ना. म्हणून म्हटलं, सण साजरा करा पण सात्विकपणा आणि खरेपणानं करा. सात्विकपणा, खरेपणा कुठे सणामध्ये? नातातला येशू तर गेला. येशू असता तर क्षमा असते, येशू असता तर प्रीती असते, येशू असता तर चांगुलपण असतं, येशू असता तर सगळ्याचा अन्याय सहन केला असता. कुठे अन्याय तुमच्यामध्ये सहन करण्याची क्षमता? 2 शब्द बोलले तर तुम्ही रुसता फुकता. परिवारामध्ये पण तुम्ही दुखावले गेलेले आहेत. कुठे तुमच्यामध्ये ख्रिस्त? कुठे तुमच्यामध्ये येशू? येशू असता तर हे प्रश्न आलेच नसते. अधर्म आहे तो. कशासाठी बाळ दिला? येशू येण्याचं कारण काय? म्हणून योहानाचं शुभवर्तमान आम्ही वाचणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान 8वां अध्याय 34 ते 36 वचन. पहिलं कारण येशू कशासाठी आम्हाला दिला त्याचं पहिलं कारण. योहान शुभवर्तमान 8वां अध्याय 34 ते 36 वचन. येशूने त्यास उत्तर दिले, येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करीतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. तो पापाचा गुलाम आहे, दास आहे.
दास घरात सदा सर्वदा राहत नाही. दास घरात सदा सर्वदा राहत नाही. पुत्र सदा सर्वदा राहतो. पुत्र सदा सर्वदा राहतो. यास्तव जर पुत्र तुम्हा स्वतंत्र करेल, पुत्र तुम्हा स्वतंत्र करेल, तर तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. पुत्र तुम्हा स्वतंत्र करेल तर तुम्ही खरे खुरे स्वतंत्र आहात. मग कशासाठी बाळ दिला? पहिली गोष्ट तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी. मग स्वतंत्र होण्याची गरज काय? मी सांगितलं तुम्हाला. त्याला बसवा खाली. कोण आहे ते पोरग? खाली बस. बसू त्याचं कौतुक बसू द्या खाली. बस रे खाली, नाही तर बाहेर घेऊन जा त्याला खेळायला. प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधानं म्हटलं, तो बाळ तुम्हाला कशासाठी दिला? तुम्ही स्वतंत्र व्हा. ऐका बरं का, प्रभू येशू ख्रिस्तानं यरुशलेमेमध्ये प्रवेश केला. आम्ही तो झावळ्याच्या रविवारी तो आला आणि त्याच्यात आम्ही एवढं झावळ्या घेऊन एक जल्लोष, एक मिरवणूक काढून प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, असं अशा प्रकारच्या घोषणा आम्ही देतो. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, होसाना होसाना म्हणतो. पण त्याच्या अगोदरची घटना काय? येशू ख्रिस्त म्हटला, जा आणि चौकात बांधलेलं गाढव सोडून आणा. चौकात बांधलेलं गाढव. आणि येशूच्या जन्माच्या अगोदर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मला वाटतं 49 अध्यायात त्याच्या जाणार नाही आपण, पण तिथं असं लिहिलं की तो आपलं गाढव, तरुण गाढव सोडेल आणि उत्तम द्राक्षलतेला बांधेल. म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकात दिलं होतं की गाढव चौकात बांधेल आणि ते गाढव चौकातलं सोडेल, गाढवीचं शिंगरू सोडेल आणि उत्तम द्राक्षलतेला बांधेल. आता प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी खरा द्राक्ष वेल आहे, माझा बाप माळी. मग बघा, येशू ख्रिस्तानं शिष्याला सांगितलं चौकात बांधलेलं गाढव सोडा. आता गाढव कोण आहे? कोण आहे गाढव? गाढवा संबंधानं म्हटलं, शास्त्रातली लिंक लक्षात घ्या. कशासाठी तो आला? कशासाठी? तो म्हणतो जो पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. आणि गाढवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? या गाढवाला पवित्र शास्त्रामध्ये शापित प्राणी म्हटलेलं आहे. गाढव जर वाचायला पाहिजे तर असं म्हटलंय निर्गमाच्या पुस्तकात 8व्या अध्यायामध्ये त्याचा नियम दिलाय. तो म्हटलं गाढव जर वाचायला पाहिजे तर त्याच्यासाठी एक कोकऱ्याचं अर्पण केलं पाहिजे, मग गाढव वाचणार. अन्यथा गाढवीच्या शिंगराची मानच मोडून टाकायची. का तर गाढव शापित आहे. गाढव शापित आहे. मग आता येशू ख्रिस्त आला आणि तो म्हणतो त्या गाढवीच्या शिंगराला सोडून आणा. कशासाठी? का माहिती का? तो म्हणतो गाढवीच्या शिंगरासाठी ज्या कोकऱ्याची किंमत चुकवायची तो कोकरा समोर हजर आहे. गाढवीच्या शिंगराला बंधमुक्त करा. का? शिंगराच्या मोबदल्यामध्ये कोकरू अर्पण व्हायला तयार आहे. म्हणजे त्यानं गाढवीच्या शिंगराची सुटका केली. म्हणजे पापातनं बाहेर लोकांनी पडावं या उद्देशानं प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. बंधमुक्त व्हावं. असं मला बंधमुक्त होणं गरजेचं आहे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का? लोक सण साजरा करतात पण बंधमुक्त व्हायला तयार नाही, पाप सोडायला तयार नाही. आम्ही पापाच्या जोखडाखाली आहोत, गुलामगिरी खाली आहोत. प्रिया, पाप काय नेमकं? अनेक लोकांना वाटतं पाप काय. काही लोक म्हणतात नाही ते दारू पितात ना ते पाप आहे, ते व्यभिचार करतात ना ते पाप आहे, तिने इतके नवरे केले पाप आहे, तिने अमकं केलं पाप नाही. हो, शास्त्रात तर असं लिहिलंय वेश्या आणि कसबीनी देवाच्या राज्यामध्ये जातील, पण श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या. आता विचार, तुम्ही तर म्हणता व्यभिचार आहे, ती वेश्या आहे, ती अमुक आहे. आणि इकडे येशू म्हणतो मी तिला सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश देईल. वेश्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश. तुम्ही पापाची व्याख्या काय केलेली आहे? काय वाटतं तुम्हाला नेमकं पाप आहे? पाप म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरोधात वागणं म्हणजे पाप आहे. मग देवाची इच्छा काय? तुम्ही कित्येक वेळा इतके पाप केली, त्या पापाच्या सवयीतनं तुम्ही बाहेरच पडला नाही. नाताळ तर करता, आणि त्या नाताळामधला तो सण तुम्ही साजरा करत असताना बंधनातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. कोणतं बंधन, कोणतं जुखार तुमच्या खांद्यावरती लादलं जे लुसिफरनं आमच्यावरती लादलेलं? लुसिफरचं काम आमच्याकडनं पाप करून घेणं आहे. आणि त्या लुसिफरनं येशूला सुद्धा सोडलं नाही. माहिती का तुम्हाला? त्या येशूला सुद्धा त्यांनी डोंगरावरती त्याची परीक्षा घेतली. येशूला सुद्धा म्हटला तुला भूक लागली, या
दोंड्याची भाकर होण्याची आज्ञा कर. लुसिफरनं येशूला सुद्धा मोहामध्ये पाडलं. शारीरिक त्याची परीक्षा आहे, प्रत्यक्ष भाकर नाही, ती शारीरिक लालसा आहे. त्याच्या शरीराच्या गोष्टी आहेत, त्या शरीराला आवश्यक असणारी गोष्ट कोणती गोष्ट आहे? शमशोनाला सांगितलं होतं सगळ्या गोष्टीचं आणि सगळ्या गोष्टीची तुला मुभा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या डोक्यावरच्या बटा कधी कापू नको. आणि दलिलीने त्याच्या बटा कापल्या. दाविदाच्या जीवनामध्ये काय घडलं? दावीद माझ्या हृदयासारखा आहे. घडलं कोणतं पाप? त्या स्त्रीच्या आणि नग्न शरीराला त्यांनी पाहिलं, त्याचं मन तिच्याकडे अडकलं आणि त्याला कळलं पण नाही माझ्याकडनं पाप घडलेलं आहे. लक्षात घ्या, पाप घडताना तुम्हाला कळत नसतं, पण पाप तुम्हाला गुलामगिरी खाली नेतं. सहज गुंतवणारं पाप. जसं व्यभिचार पाप सांगितलं पवित्र शास्त्रामध्ये, तसं कोणाविषयीचे वाईट विचार हे सुद्धा व्यभिचारच आहे. एखाद्या विषयीचे वाईट विचार माझ्या डोक्यामध्ये, ती कल्पना आहे. तो काही लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक विचारा संबंधाने बोलत नाही. एखाद्या इशू म्हटला नाही का, एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या डोक्यात वाईट विचार जरी आले तर तू विचार करतो ना. ऐका, आत्मिक जीवन जगत असताना तुम्हाला ख्रिस्तासारखंच बनता आलं पाहिजे, शुद्ध. मग ती शुद्धता काय म्हटलंय? शुद्ध म्हणजे कपड्यातली नसती बरं का शुद्धता. काही लोक बाह्य स्वरूपाला खूप महत्व देतात. कोणीतरी मला भेटल्यावर म्हटले, नाही वेदीवरती पहिल्यांदा तुम्ही ते तुमची बूट तिथं काढून ठेवा, वेदीवरती तुम्ही चालले. वेदी ती नाही, वेदी आम्ही आहोत. हे काढून ठेवाल हो. इथलं घाण कोण काढणार आहे? यातली घाण कोण काढणार आहे? बाहेरून. म्हणून तर म्हटला, अरे पुरुषा, तू बाहेरून वाटी साफ करतो, बाहेरून आल्यावर एकदम छान घासायचं. तशी आम्ही पण बाहेरून एकदम छान चकचकीत. आता तुम्हाला सगळ्याला वाटतं की काय छान बोलतात, काय छान बोल. ही बाहेरची वाटी हो. आतमध्ये मी काय फक्त मला देवाला माहिती आहे. मी काय ते फक्त देवाला माहिती आहे. म्हणतो तो म्हटला, मी तुझ्या नावाने संदेश दिले, रोगी बरे केले, भूत काढली, आमकं केलं. तो म्हटला, अरे ही बाहेरची वाटी होती, तुला मी ओळखत पण नाही. तो म्हणतो, याला बाजूला टाका. जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांची बाहेरची वाटी नाही, आतली वाटी साफ असते. आतली वाटी साफ असू द्या. मन एकमेकाची नीट करा. पाप कोणतं आहे? कोणतं पाप आहे? एकमेका संबंधानं मत्सर, वाईट भावना आणि मंडळीमध्ये ही सगळ्यात मोठी समस्या आहे. चर्चमध्ये लोक जातात पण त्यांची एकमेका संबंधीची भावना नीट नाही आहे, नाहीच त्यांच्यामध्ये ती भावना. आणि तुम्हाला सांगू का, हा प्रॉब्लेम आत्ताचा प्रॉब्लेम नाही, येशूचे शिष्य असताना सुद्धा हाच प्रॉब्लेम होता. ते तर येशू बरोबर ते बरं का, 3.5 वर्षाचं बायबल कॉलेज, 12 शिष्यांना. काही लोक मला म्हणतात, अहो पाळक साहेब, तुम्ही एवढं महाराष्ट्रात जाता, सगळ्याला सांगता आणि तुमचे लोक बदलत नाही. अरे येशूचे नाही बदलले, माझे काय बदलणार आहेत? ते 12 असल्या 12 डोक्याचे होते ना, एक पण धड नव्हतं. आणि त्या सगळ्यांमध्ये चढावड काय होती? कोण जवळचा? येशू मेल्यावर कोण? पेत्र मोठा का योहान मोठा का थोमा मोठा? एकही धड नाही. आणि पेत्र साधा सुद्धा नव्हता. पेत्र येशू 3.5 वर्षाचं बायबल कॉलेज केलेलं बरं का. आणि 3.5 वर्षानंतर इकडे येशूला पकडल्यावर शिव्या द्यायला घडाघडा. काय हा पेत्र क्वालिटी वाज आहे? सांगण्याचं तात्पर्य, ज्याच्यामध्ये ईर्ष्या आणि स्पर्धा असते तो व्यक्ती पाप करतो. आणि बायबल सांगतं, येशू लोकांना पापाच्या बंधनातनं सोडण्यासाठी आला. पापाच्या बंधनातनं सोडण्यासाठी. पण खरा नाता कुठं सुरुवात होतं माहिती का? तुम्ही तुमचं मन नीट करायला सुरुवात करता. स्वच्छ मन. तुम्हाला लोकांनी किती नावं ठेवू द्या, लक्षात ठेवा, लोकांचं काम नावं ठेवणं आहे. आदामाला बागेत पहिलं काम कोणतं दिलं माहिती का? नावं ठेवायचं. आणि ती माणूस अजून पण करतो बरं का, खाली बसलेल्या लोकांना. मग आता मी प्रीचर म्हणून सगळीकडे जातो ना, त्या लोक आहेत, आमची पाळक नाही हो तुमच्यासारखी. तुम्ही आदामाची संतान, नावच ठेवणार तुमच्या पाळकाला. आणि उद्या मी जरी तुमचा पाळक झालो, तिसरा आला तर तुम्ही तेच म्हणा, आमचे पाळक नाही तुमच्यासारखे.
का तर तुम्हाला नावं ठेवण्याचं काम दिलेलं आहे. पण धन्य ते लोक नावं ठेवण्याच्या ऐवजी आपली मनं नीट करून एकमेकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरतात. ती खरी मंडळी आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला. ख्रिस्ताचा जन्म होणं म्हणजे अंतःकरण साफ करणं. घरं जाऊ द्या हो, वर्षानुवर्ष घरं साफ करत आलंय. आणि आम्हाला माहिती आहे नाताळाची चावल लागली म्हणजे पहिलं काय हो, जाळ्या काढा. जसं ईश्वरांच्या जाळ्या बघायला येणार. बाई तुझ्या घरात जाळी, मी कसं काय तुझ्या घरात जन्म घे. त्या जाळ्या काढा, नाहीतर अजून त्याला रंग लावा, नाहीतर फराळ काढा. अहो ते बिचारे ते लोक तरी बरे बाहेरचे, ते कमीत कमी बनवून त्यांच्या देवाला ठेवतात. तर आमचे तर बनवता खातात आणि येशूच्या नावाने बिल फाडतात. नाही का, फराळ बनवताना असते सगळं, सारण पण खाणार. आता आम्ही लहानपणी तसंच होतो, 5-5 किलोचं सारण खात होतो की शेवटी नाताळाला करंज्या राहत नव्हत्या. कुठे आलाय सांगा ख्रिसमस याच्यामध्ये? कुठे आहे ख्रिसमस याच्यामध्ये? म्हणजे याच्याशी आमचा काही संबंधच नाही. मग मुख्य भाग काय माहिती का, तिथं काही करू नका, ते जे कराल ते तुम्ही खाणार आहात. येशू ज्यावेळेस त्याच्या जन्मासंबंधाने विचार करेल ना, लक्षात ठेवा आज रात्री तो आशीर्वाद बघणे, ज्या हृदयामध्ये सगळी द्वेष भावना निघून गेली, द्वेषाच्या बंधनातनं बाहेर पडले आणि प्रभूला म्हणतात, प्रभू दुसऱ्या तिसऱ्या नव्हे, माझ्या हृदयामध्ये जन्म घे, माझ्या अंतःकरणात जन्म घे, बाकी कुणाच्या घरात जाऊ नको. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करता तेव्हा समोरच्या व्यक्तीचं परिवर्तन याचा विचार करू नका, कधीच करू नका. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, मी का बदलत नाही, आम्ही म्हणतो लाख आम्ही क्षमा केली तर त्यानं केली पाहिजे ना. हो, प्रभूची प्रार्थना कोण म्हणताय ना, म्हणा बरं. अरे वा, म्हणा किती छान म्हणताय. हा लातूरचे लोक गोड आहेत फार. म्हणा बरं. नाही हे छोटे नको, मोठे म्हणा की जरा मोठी लेकर म्हणा. हा, हे आमच्या बरं. हा, जसे आम्ही, नाही ते ऋणासृण नका, ते तुम्हाला देणे करासारखं वाटतं. जसे आम्ही आपल्या अपराधांची केली का, नाही केली, पण लबाड मात्र बोलता तुम्ही. अशी प्रार्थना करून सुद्धा काय म्हणता माहिती का, माझ्या मैतीला पण यायचं नाही, माझ्या मैतीला पण यायचं नाही. आणि त्याच मी माझ्या मैतीला नाही, तू दोघं मेल्यावर कोण कोणाच्या मैतीला जाणार? मी तुझ्या मैतीला येणार नाही आणि तू माझ्या, आणि हे आमच्या स्वर्गातील बापा तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य जसं स्वर्ग. पोपट बोलायला लागतो, मिठू. आधी क्षमा करायला शिका, तर मग बोला. बंधनातनं मुक्त करण्यासाठी आला. ही कठोर हृदय, हे क्षमा न करणारं अंतःकरण, ही द्वेष भावना, हे मत्सर, हे पाप आहे. ही पापाची भावना नष्ट करण्यासाठी तो आला प्रियानो, हृदय बदलण्यासाठी. पण शिष्याला त्यांनी गावामध्ये पाठवलं, म्हटलं भूक लागली, भाकरी घेऊन या. याकोबाच्या विहिरीवरती गेला, शंभरुणी स्त्रीशी बोलू लागला, बाई तुझ्या नवऱ्याला बोलू ना. महाराज नवरा नाही माझ्याकडे. ठीक बोललीस, आतापर्यंत अनेक पुरुषांना नादी लावलं, अजून एक पुरुष तुझ्या घरामध्ये आहे, तोही तुझा नवरा नाही. महाराज तुम्ही संदेश आहात, योग्य बोलला. तुम्ही यहुदी, मी शंभरुणी, बस कर बडबड. यहुदी, शंभरुणी, बिलिव्हर्स, नॉन बिलिव्हर्स, चांगले विश्वासू, पापी, या चर्चा करण्याचा समय नाही. मुख्य येशू बोलतो ते तुमच्या घरात असणारं पाप. त्या बाईला तो म्हणतो, तुझ्या घरामध्ये एक पुरुष आहे, तो पाप आहे. आज तुमच्या घरामध्ये हे तुमचं शरीर आहे, या शरीरामध्ये एक पाप आहे आणि ते पाप लपलेलं आहे. येशू नेमक्या पापासंबंधाने बोलतो. धार्मिकतेच्या गप्पा बंद करा. 25 तारखेला नाताळ, 31 तारखेला आणि शेवटचं वर्षाचं शेवट. आमची काय विचारसरणी माहिती का, बऱ्याच वेळा नाताळाला येशूला म्हणतो आमच्या हृदयात जन्म घे, आणि 31 तारीख कशासाठी असतो माहिती का, आम्ही म्हणतो नाही नवीन वर्षाचा नवीन निश्चय. आणि काही लोकांनी आता ह्या वर्षापासून ना लवकर चर्चला जाणार, आम्हाला ते सगळं उरकून यायची सवय असते नाही का.
आमचा निश्चय यावर्षी 10ला म्हणजे 10ला चर्चमध्ये असणार आहे. 2 ड्रायव्हर 10ला, पुन्हा 31 तारीख, पुन्हा 1 तारीख. आणि प्रभूशी आणि प्रभूचं तेव्हा माझं कमिटमेंट आहे काय, आता मी रोज 15-20 मिनिटं बायबल वाचणार, 20-20 मिनिटं प्रार्थना करणार. महिनाभर 15 दिवस चाललं, तेही बंद झालं. आणि हे पाप चालूच आहे वर्षानुवर्ष. देवाला फसवणं, देवाला ठकवणं, सगळ्या बाबतीमध्ये आम्ही देवाला ठकवत आलो, पाप करत आलेलो आहे. घरात लपलंय, त्या बाईला म्हटलं तुझ्या घरामधला पुरुष आहे. ऐका, जेव्हा ख्रिस्तानं तिचं पाप तिला दाखवलं, बायबल सांगतं खागर तिथंच टाकली, खागर घेऊन परत घरी नाही गेली, शंभरणात गेली आणि काय म्हटली, मला मसीहा भेटला, त्यानं माझं बंधन तोडलं, माझ्या घरी व्यभिचार करायला गेले नाही, जो मसीहा मला सापडला त्याला भेटण्यासाठी तुम्ही जा. लक्षात ठेवा लातूरच्या लोकांनो, एकदा मसीहा तुम्हाला भेटला, येशू तुमच्याकडे आलं तर अख्खं लातूर ख्रिस्ताकडे येईल, अख्खं लातूर ख्रिस्ताकडे. त्या बाईनं काही नाही सांगितलं, मसीहा भेटल्याचं चिन्ह दाखवलेलं आहे. बंधनातनं बाहेर पडली. आज आम्ही बंधनातनं बाहेर पडलेलो आहोत का? कोणतं बंधन आमच्यामध्ये आहे? कोणत्या बंधनामध्ये आम्ही अडकलेलो आहोत? राग आहे, लोभ आहे, हेवा आहे, व्यसन आहे, भांडणं, चैनबाजी, अहंकार, या सर्व प्रकारच्या बंधनात आम्ही अडकलेलो आहे. ही बंधन आहे. काही लोक रागाच्या बंधनामध्ये अडकलेले. तो राग त्यांना देवाच्या घराकडे येऊ देत नाही आणि तो राग त्यांना प्रार्थना पण करू देत नाही. बघा तुम्ही, एकदा तुम्हाला राग जर आला, पाळकाविषयीचा राग येऊ द्या, पाळकाविषयीचा राग जर तुम्हाला आला ना आणि तुम्ही चर्चमध्ये गेला, तुम्हाला आराधना करता येतच नाही, पाळकच द्या सोडून. शेजारी कोण व्यक्ती आहे ना, तिच्याविषयी तुमचं बी नसलं आणि तो व्यक्ती त्याच्या डोक्यात काय नसतं, तो आपला हात उंच करून आणि हात वर करून तो देवाची स्तुती आराधना करतो. तुम्ही काय ढोंग्यासारखं करतो, तो ढोंगीच आहे, तो अमकाच आहे. अरे काईन आणि हबेल याच्यातलं ज्याचं अर्पण देवाला मान्य करायचं, अर्पण मान्य करण्याचा अधिकार देवाचा आहे, तुझा अधिकार फक्त अर्पण करण्याचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, रागाचं बंधन गेलं ना तर काईन हबेलाचा वध करणार नाही. पण जर रागाचं बंधन तुमच्यामध्ये असेल तर मंडळीमध्ये अनेक हबेल मरणार आहेत. आम्हाला हबेलाला मारायचं नाही, येशू ख्रिस्त तारण्यासाठी आला. आणि जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आला तर तुमच्या मंडळीतला एकही व्यक्ती मरणार नाही, एकही व्यक्ती मरणार, परिवारातला व्यक्ती मरणार. आज परिवारातले लोक बाहेर आहेत रागामुळं, परिवारातले लोक बाहेर आहेत, पटत नाही त्यांचं एकमेकाशी, तोंड बघत नाहीत, आवडत नाही त्यांना, एकमेकाची तोंड पाहत नाहीत, एकमेकाला भेटू शकत नाहीत, एकत्र येऊ शकत नाही. किती भयानक प्रकारची परिस्थिती. कुठलाय ख्रिस्त? कुठे दिसतो ख्रिस्त आमच्यामध्ये? जर आम्हाला चेहरे पाहिल्यावर डोकं फिरतं, चेहरे पाहिल्यावरती आम्हाला राग येतो, आम्ही त्या बंधनामध्ये आहोत. आणि शास्त्र तर सांगतं ख्रिस्त बंधमुक्त करण्यासाठी आला. कुठे समेट, कुठे तो आपलेपणा? लक्षात ठेवा, आम्हाला सगळ्याला येशू म्हटला नाही का, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. मला मोठा प्रश्न पडतो, 2024 वर्ष होऊन गेले, अजून जागा तयार केली नाही. जागा झाली होता यार, लोक तयार झाले नाहीत. जागा तयार आहे, घरं तयार आहे. पण आज रात्री जर येशू आला ना तर स्वतःला प्रश्न करा, जाण्यासाठी मी तयार आहे का? ज्या पद्धतीची तयारी मला करायला पाहिजे, रागातनं, द्वेषातनं, मत्सरातनं, क्षमा न करण्याच्या अंतःकरणातनं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, क्षमा न करणारा एकही व्यक्ती स्वर्गात असणार नाही. एकही व्यक्ती स्वर्गात असणार नाही, एकही व्यक्ती स्वर्गात असणार नाही. कारण स्वर्ग हा क्षमा मिळवणाऱ्या लोकांचा आहे. काय माहिती का, कशावरून तुम्हाला सांगतो माहिती का? वधस्तंभाचा चोर म्हणतो, तू राजाधिकार नेशील तर माझी आठवण कर, असं म्हटलंय त्या ठिकाणामध्ये. आपल्याला झालेली शिक्षा योग्य आहे, याच्यामध्ये कुठला दोष मला सापडत नाही. आणि येशू त्याला काय म्हणतो माहिती का, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील का? त्यानं क्षमा मिळवली. आणि कशी मिळवली माहिती का? आपले दोष आपल्या पदरामध्ये घेतले.
दुसऱ्याचे दोष शोधू नका, आपले दोष शोधून पदरामध्ये घ्या, देवापासून क्षमा मिळवा. जेव्हा ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो तर पहिलंच काम, तुमच्यातनं बंधनं निघून जातात आणि तुम्ही क्षमाशील व्यक्ती बनता. आमेन म्हणाल का? ख्रिस्त तुमच्यामध्ये तर क्षमा बाहेर पडली. जाऊद्या बंधनं, व्यसनाधीन, सगळ्या व्यसनाच्या बंधनात आम्ही बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून लोकांचा आनंद जर तुम्ही बघितला तर व्यसनामध्ये आनंद आहे, बंधन आहे त्यांच्यामध्ये. कशाचा आनंद आहे त्यांच्यामध्ये? संध्याकाळचा त्यांचा आनंद बिर्याणी खाणं आणि डीजे लावून त्याच्यासमोर नाचणं. बिर्याणी खायची, नाचायचं त्याच्यासमोर, झालं क्रिसमस. भांडण करायचं आणि नाही, लोकाला दिसली, लोकाला ते दाखवू नका नाचताय काय, लोकाला तुमचं जीवन दिसू द्या, कशा पद्धतीचं तुमचं जीवन आहे. येशू ख्रिस्त दिस. अहो गांधीला येशू समजला. हो, नवा करार वाचून गांधी जगासमोर गेला आणि लोकांनी त्यांना बापूजी महात्मा हे पद दिलं. कशामुळं? नवा करार वाचून, डोंगरावरचं प्रवचन वाचून. गांधी रेल्वेमध्ये बसल्यावरती एक व्यक्ती त्यांच्या समोर थुकते आणि गांधी ते पुसतय. थुकतो, पुसतात, थुकतो, पुसतो. तो व्यक्ती दमला. का तर गांधीनं शास्त्र वाचलं, त्यांना कळलं लोकांची कर्म बदलत नाही, आपला स्वभाव पण आपण सोडता कामा नये. त्यांनी अहिंसा शिकली. उगाच लोक त्यांना बाप नाही म्हणत. त्यानं नुसता एक डोंगरावरचं प्रवचन वाचलं, तो एवढा व्यक्ती बदलला. तुम्ही अख्खं बायबल वाचता, तुम्ही किती बदललं पाहिजे, किती बदललं पाहिजे, किती बदलावं, किती बदल आमच्यामध्ये व्हायला पाहिजे. बायबल हे बदलणारं पुस्तक आहे, जीवन बदलणारं पुस्तक आहे. स्वभाव बदलतो, विचार बदलतात. क्रॅमस्टेन्सला मारल्यावर त्याच्या पत्नीला विचारलं, काय अपेक्षा आहे? ज्याने तुझ्या नवऱ्याला लेकराला जाळून मारलं त्याला तशी शिक्षा व्हावी का? ती म्हटली नाही, त्यांना जाळून मारू नका, त्यांना क्षमा करा, कारण माझ्या देवानं मला क्षमा शिकवलेली. हे ख्रिस्ती जीवन आहे. त्याला म्हटलं ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये ख्रिस्त आहे, तर बंधनातनं मी बाहेर पडलं पाहिजे. माझी बंधनं तशीच आहे, त्याच बंधनामध्ये मी सण साजरा करतोय. खरा आनंद जर कशामध्ये असेल तर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला परिधान करण्यामध्ये. अजून वाचूया योहानाचं शुभवर्तमान 6 अध्याय 40 वचन. योहान शुभवर्तमान 6 अध्याय 40 वचन. शिष्य आपल्या गुरुहून श्रेष्ठ होत नाही. शिष्य आपल्या गुरुहून श्रेष्ठ होत नाही. फार झालं तर पूर्ण शिकलेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होतो. आपल्या गुरुसारखा होतो. 6:40 योहान 6:40. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे, माझ्या पित्याची इच्छा की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. शेवटल्या दिवशी मी उठेल. काय प्रभूची इच्छा, तो तुमच्यासाठी बाळ दिलाय. कशासाठी बाळ दिला? बाळ देण्याचं कारण का? तुम्हाला गावानी ठेवण्यासाठी. आम्ही काय करतो माहिती का, सगळ्यात सुंदर गावानी, आणि ती गावानी एवढी भारी असते ना, तर असं वाटतं माझा जन्म का नाही तिथं झाला. कुठं 2 देवदूत लाइटिंग लावली. गावानीत लाइटिंग नव्हती, विचार त्यावेळेस लाइटिंग होती का? आता तर लाइटिंग लावली आणि त्याला एवढं भारी डेकोरेशन नाही का. क्रिसमस ट्री बघा, ठीक आहे, आम्हाला हे डेकोरेशन आम्ही प्रभूच्या जन्माचा सोहळा म्हणून आम्ही करतो, पण मला जे तुम्हाला सांगायचंय ना, कशासाठी नेमका दिलेला आहे, काय हेतू, काय उद्देश आहे, जे आम्ही करतो आणि जे बायबल आम्हाला शिकवतो, हे सगळा आमचा आनंद आहे बरं का. हा सगळा आमचा आनंद आहे. हे सुंदर मंडप, हे लाईट आहे, हे झाड आहे, हे आमचा आनंद आहे. आमच्या डोळ्याला बरं वाटतं. हा आमच्या ख्रिसमसचा आनंद. का तर येशूचा जन्म झाला याचा आनंद आहे. मग पित्याचा आनंद काय? मुळामध्ये कोणत्या उद्देशात? तो म्हणतो तुमच्यासाठी मी बाळ दिला. आणि बाळ देण्याचा उद्देश काय? शास्त्र सांगतं मुळात तुम्ही पुत्रावर विश्वास ठेवावा. विश्वास ठेवावा.
काय या विश्वासाचं वैशिष्ट्य आहे? हा विश्वास तुमच्यामध्ये आहे का? जेव्हा तुम्ही त्या पुत्राला स्वीकारता तुम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचंय? हाही मोठा प्रश्न आहे ना. गप्पा मारू नको रे, एकदम तोंड बंद. पुत्रावर विश्वास ठेवायचा. शास्त्र सांगतं तो त्याच्या स्वकीयांकडे आला पण त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही त्याचे स्वतःचे निवडले लोक आहोत पण तरी आमच्यामध्ये विश्वास नाही. तू म्हणाल विश्वास आहे म्हणून तर आम्ही इथं बसलो. विश्वास आहे म्हणून तुम्ही बसला नाही, ख्रिसमस आहे म्हणून तुम्ही बसलाय. थोडी विश्वास आहे म्हणून बसलाय. विश्वास असला ना तर तुम्ही पाप केलं नसतं बरं का. काय विश्वास पाहिजे माहिती का तुमचा? बाळ म्हणून. या रविवारचा अजून एक संदेश मी युट्यूबला टाकलाय, तुम्ही ऐका. ऐकलं तर तुमचे डोळे उघडतील. बाळ म्हणून लोकांनी त्याला स्वीकारला, जागा दिली गावामध्ये जन्म घेण्यासाठी. पण आता बाळ म्हणून तो येणारच नाही ना. आता येणार आहे तर तलवार घेऊन. बाळ म्हणून आल्यावर लोकांनी थैल्या उघडल्या. ऐका, थैल्या उघडल्या, द्रव्याच्या थैल्या उघडल्या आणि त्यातून सोनं, ऊद आणि गंधरस येशूला दिला. आता प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार, त्यास तुम्हाला थैल्या नाही उघडायच्या. काय उघडायचं माहिती का? तो जीवनाचं पुस्तक उघडणार आहे, न्यायाचं पुस्तक उघडणार आहे आणि तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला दंड देणार आहे. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. ख्रिस्त स्वीकारला म्हणजे काय स्वीकारायचं? त्याला सत्ताधीश, न्यायाधीश म्हणून त्याला स्वीकारायचं. हिशोब म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं. एका माणसाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 दिले आणि आल्यावर प्रत्येकाचा त्याने हिशोब घेतलेला आहे. काय विश्वास ठेवायचा आहे मला? आता मी इथं प्रीचिंग करतोय, बोलतोय, माझा तर जास्त न्याय होणार आहे, हिशोब होणार आहे, ते मला माहिती आहे. प्रीचिंग करतो मी, लोकांना दाखवतो ख्रिस्त कसा आहे. पुष्कळ लोक मला सांगतात, काही लोक बोलतात, कमेंट्स टाकतात, आम्हाला येशू माहित नव्हता, तुमच्यातनं येशू मला दिसला. तुम्ही बोलता तर येशू सारखं बोलता. आता लोक जर अशा पद्धतीने मला बोलायला लागले तर माझं जीवन किती मला येशू सारखं बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागणार आहे. तो माझा विश्वास असला पाहिजे. कोणता? माझा न्याय होणार आहे, हा विश्वास आहे. तो उद्धार देणार, तो स्वर्ग राज्य देणार, हा तर तुमचा विश्वास आहेच म्हणून तुम्ही आलेला, त्याच्यावर विश्वास ठेवला. असं म्हटलं जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. कसं काय मेला असल्यावर जगेल? माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असेल तर जगेल. मेल्यावर मग सगळेच जगायला पाहिजे होते. आता जेवढे विश्वास ठेवून मेले, बरं मरताना ज्या एखादी व्यक्ती मरते आणि त्यास आम्ही असं म्हणतो हा व्यक्ती विश्वासात टिकून मेला, येशू तर म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल, आणि तो व्यक्ती तर मेला, आता कसं काय जगणार आहे? कसं काय जगणार आहे तो? इथं म्हटलं तुम्ही पुत्रावर विश्वास ठेवावा. विश्वास ठेवा म्हणजे काय? या पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना जसं प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मेला, येशूला सुद्धा मरण आलं. ऐका बरं का, ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवता तेव्हा एक सत्य तुम्हाला स्वीकारावं लागतं. एक सत्य स्वीकारायचं. कोणतं सत्य? येशूनं प्रार्थना केली, हे बाप्पा होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. म्हणजे काय? मरण टळलं जाऊ दे. हे मरण नकोय मला, हे वेदनादायी शरीर नको, डोक्यात काट्यांचा मुकुट नको, तोंडावरती थुंकणारे लोक नको, हातामध्ये खेळ ठोकणारे लोक नको, 39 फटक्याने माझी पाठ सोलून काढावी ही गोष्टच मला नकोय. आता तो म्हणतो तू पुत्रावरती विश्वास ठेव. म्हणजे काय? त्यानं जे दुःख सहन केलं ते तुला सहन करावं लागणार आहे. हा तुमचा विश्वास आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं. मला आठवतं एक बाईने मला फोन केला, पळक साहेब माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, तो खूप सिरियस आहे आणि तो वाचावा. मी केली प्रार्थना. म्हटलं देवा जीवन मरण तुझ्या हातामध्ये, जे तुला द्यायचं त्याला दे. त्या बाईची इच्छा आहे त्याने वाचावं. आणि मग प्रार्थना केली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी तिचा फोन आला आणि ती म्हटली की माझा मुलगा मेला, आणि ती रडायला लागली. माझा अजूनही विश्वास आहे
की तुम्ही प्रार्थना केल्यावर मुलगा जिवंत होईल आणि तुम्हाला माझ्या मुलासाठी प्रार्थना करावी लागेल. मग रडून प्रार्थना करा, उपास प्रार्थना करून करा, पण माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा, कारण येशूने मेलेले जिवंत केले. मग मी त्या बाईला खूप समजावून सांगेल, बाई एकदा तुझा मुलगा मेला ही देवाची इच्छा समजून तुला बाजूलाच ना. लाजरस एक जिवंत झाला, तिरडीवरचा मुलगा एक जिवंत झाला, आता सगळेच मरणार आहेत. एखादा चमत्कार देव गौरवासाठी करतो, परंतु तो म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. म्हणजे काय, आता जरी मरण असेल पण देवाचा पुत्र ढगावरती बसून पुन्हा येईल, तेव्हा मेलेले पुन्हा जिवंत होईल, हे तुमचा विश्वास असला पाहिजे. याला जिवंत होणं म्हटलं. जर तुमचा विश्वास आहे तर लक्षात ठेवा, कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूनं, का मी नाताळचा संदेश याच्यामध्ये ऍड हे का केलं माहिती का, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये बरेच लोक जे आहेत ना, त्या लोकांमध्ये बघा एखादी व्यक्तीचं त्या वर्षात मयत झाली ना 2-4 महिन्यामध्ये, नाही यावर्षी नवीन कपडे नाही घालायचे, का तर ते माझ्या घरातलं आमका मेला. अरे तो व्यक्ती मेला याच्यापेक्षा तारकाचा जन्म झाला हा महत्वाचा आहे, तो महत्वाचा आहे. तुझा विश्वास आहे, जर तुझा विश्वास आहे तर ती व्यक्ती मेल्यावर आता तू कपडे घाल नको घालू आणि सण कर नको करू या गोष्टीचा तुझा काही संबंध नाही आहे. तुझा विश्वास देवावरती आहे ना, तर तुझ्यामध्ये काय आशा असली पाहिजे. बायबल सांगतं, म्हणतं लिहून ठेव, ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य, ज्या ढगावरती बसून तो येईल तेव्हा मेलेले पहिल्यांदा उठणारे. हा तुमचा विश्वास असला पाहिजे, हा तुमचा विश्वास. आणि मग हा विश्वास तुमच्याकडे असला ना, तुमच्यामध्ये मृत्यूचं भयच राहत नाही. कसं मृत्यूचं भय राहील. पौल म्हणतो ना, या देहा संबंधानं मी मोठ्या पेचामध्ये आहे, जिवंत आहे तर प्रभूची सेवा करेल, मेलो तर माझ्या प्रभूला भेटायला जाईल. या दोघांमधनं काय निवडावं ते मला कळत नाही. का, कारण मला माहिती आहे जर भेटायला गेलो तर देव भेटणार आहे आणि जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार आहे. हा विश्वास आहे तुमचा. सेवा करण्यासाठी हा विश्वास तुमच्यामध्ये आवश्यक आहे. प्रभूचं काम करण्यासाठी, ख्रिस्ती विश्वासू जीवन जगण्यासाठी तुमच्यामध्ये कधीच डिप्रेशन येणार नाही, कधीच येणार नाही प्रिया. जर तुम्ही विश्वासाचं जीवन जगताना ना कोणाच्या, म्हणून म्हटलं ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विमुक्त करेल. मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे धोपे, बंदीशाळा, कोणती गोष्ट देवापासून तुम्हाला तोडणार. तो तुमचा विश्वास आहे, देवावरचा विश्वास आहे, ख्रिस्तावरचा तुमचा विश्वास आहे. म्हणजे येशूचा जन्म तुमच्यामध्ये झाला तर तुम्ही उपाशी राहिले तरी प्रभूला सोडत नाही. कोणा व्यक्तीच्या मृत्यूनं पण तुम्ही देवाला सोडत नाही. तुमचा छळ झाला तरी तुम्ही देवाला सोडत नाही. ऐका, काय वास्तविक जीवन तुम्ही जगत आहात, कशा पद्धतीचं जीवन तुम्ही जगत आहात. थोडंसं संकट आल्याबरोबर तुम्ही प्रभूला सोडता, देवाचा त्याग करता. थोडंसं संकट आलं की तुम्ही विश्वासापासून बहकून जाता. थोडंसं संकट आलं तर तुम्ही विश्वासामध्ये कमजोर पडता. आणि मग काय म्हटलं, ज्यानं जर पुत्र मिळाला तर त्याच्यावर विश्वास ठेवावा. ज्याला पुत्र मिळाला त्याला जीवन मिळालं. काय मिळालं, बोला की जोरात. आणि 25 तारखेला काय असतं, म्हणजे आम्हाला जीवनापेक्षा जेवण महत्वाचं आहे. येशू येईल याच्यावर विश्वास ठेवणं लांबच आहे, जेवण कधी मिळेल याच्याकडे जास्त चर्चा आहे. झालं जेवणावरती आहे. काय जेवण काय, बरेच लोक म्हणतात तुमच्या इकडं नाही पण आमच्या सोलापूरमध्ये, लातूरमध्ये नाही, झावळ्याच्या रव्याला पोळ्या, झावळ्याच्या रव्यावर पोळ्या खाण्यात नळ्या का. येशू तर गाडीच्या शिंगावरच बसून आला, आमचं सारं जेवण नाही. झावळ्याच्या रव्यावर पोळ्या, ख्रिसमसला बिर्याणी, नवीन वर्षाला श्रीखंड पुरी, काय लॉजिक. जेवणाच्या गोष्टी राहिल्या बाजूला, सगळ्या जेवणाच्याच गोष्टी चालल्या. जेव्हा तुम्ही पुत्रावर विश्वास ठेवता, ऐका बरं का, डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिक्षण देत आहे. शिष्य त्यांना भूक लागली ते येशूकडे आले, गेले 3 दिवस ते आपल्या बरोबर उपाशी आहेत. येशू असल्यावर भूक तहान विसरली जाते. मग नारायण वामन टिळक म्हणतात, मिळो वाना मिळो आम्हा अन्न पाणी,
देवाच्या चिंतने बघणार, हा विश्वास आहे. आमचं जीवन फक्त जेवणाभोवती फिरणार नाही. काय खावं म्हणून येशू म्हटला, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता करू नका. आकाशातल्या पाखरांकडे पहा, पेरीत नाही, कातीत नाही, पण त्यांचा देवावरती विश्वास आहे. पाखरांचा विश्वास आहे बघा. कुठली चिमणी डोक्याला हात लावून बसली नाही, यावर्षी दुष्काळ आहे, कुठलं घरात खायला मिळेल, आणि सगळ्या चिमण्यांना देव पुरवतो. आणि तो काय म्हटला माहिती का, त्या चिमण्यांपेक्षा तुमचं मोल अधिक आहे. हा तुमचा विश्वास पाहिजे. एलियाला तोच चिंता होती, कसं काय व्हायचं, कावळा बंद झाला. जा विधवेच्या घरात, तुला मी दाखवून देतो. जा विधवेच्या घरात, तुझी तरतूद करून ठेवलेली. आणि विधवेच्या घरात गेला. प्रभूला सांगितलं त्या घरामध्ये तुझ्यासाठी प्रोव्हिजन आहे. तो गेला, बाई पाणी दे. त्याला डेअरिंग नाही आलं, कसं काय तिला भाकर मागावी, दुष्काळ पडलेला आहे आणि विधवा आहे ती. तरी डेअरिंग केलं, जरा कोरवर भाकर घेऊन ये. बाबा एकच भाकर आहे, मी खाणार, माझा मुलगा खाणार, मरून जाणार. डेअरिंग आलं, घेऊन ये मला भाकर, मग तुझ्यासाठी तुझ्या मुलासाठी भात. तिने ती भाकर आणली, एलियाला दिली, भाकर खाल्ली. एलिया म्हटला जा तुझी परत घेऊन ये. ती म्हटली बाबा परतीत काही नाही, काठवतीमध्ये थोडंसं पीठ आहे आणि त्या मडक्यामध्ये थोडंसं तेल आहे, दोन्ही पण घेऊन ये. आणि त्यानं प्रार्थना केली. आणि बायबल सांगतं 3.5 वर्षाचा पुरवठा त्या पिठामध्ये आणि त्या तेलामध्ये होता. लक्षात ठेवा, ज्या देवावरती विश्वास ठेवाल, दुष्काळामध्ये तुमच्यासाठी प्रोव्हिजन असेल. तुमचा विश्वास आहे, मग तुम्ही कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका. विश्वास मात्र देवावरती ठेवा मजबूत. आणि हा विश्वास येशू तुमच्यामध्ये असल्यावर आपोआप निर्माण होतो. आमीन म्हणाल का? आपोआप. बरं का, काही तुम्हाला काळजी करायची, कपड्याची चिंता करू नका, खाण्याची चिंता करू नका, शिक्षणाची चिंता करू नका. मला आठवतं एक बाई सारखी मला फोन करतो की ती म्हटली की माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यायचंय आणि मेडिकल कॉलेजमध्ये, आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर त्याची फी फार मोठी आहे, परंतु जर त्या अधिकाऱ्याच्या अंतःकरणात देवानं काम केलं तर तो डोनेशन माफ करेल, आणि डोनेशन माफ केल्यावर जवळजवळ माझे 2-2.5 लाख रुपये माफ होणार आहे. पाळक साहेब, आम्ही अनेक साक्ष ऐकल्या, तर तुम्ही प्रार्थना करा. मी तिथे जाते. आणि बाहेर जाण्याच्या अगोदर तिनं प्रार्थना करायला सांगितली आणि ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावर त्यांच्या समोर उभं राहिलं आणि इकडे मी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यावर देवानं तिची सगळी कैफियत त्या अधिकाऱ्याच्या लक्षामध्ये आणून दिली. आणि अधिकाऱ्याने सांगितलं काळजी करू नको, तुला डोनेशन माफ, फी पण माफ, उलट तुझ्या मुलाला या कॉलेजकडनं स्कॉलरशिप देईल का. तुम्ही जर त्याच्यावरती विश्वास ठेवला तर देव तुमच्या जीवनामध्ये काम. ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्माला आला ना. साध्या साध्या गोष्टींसाठी तुमचा विश्वास कमजोर पडतो, कमकुवत बनता, हार मानता. देवानं तुम्हाला हारण्यासाठी नव्हे, तुमचा ख्रिस्त विजयी आहे आणि तुम्हाला विजयी जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. विजयी जीवन जगा. पण पुत्र तुमच्यामध्ये तर विश्वास ठेवा. आम्हासाठी बाळ दिला. कशाला बाळ दिला? तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी बाळ दिलेला आहे का तुमचा तो विश्वास? स्ट्रगल करत आहात विश्वासा संबंधानं? लक्षात घ्या, स्ट्रगल करू नका, झगडू नका, व्यक्तिगत जीवनामध्ये झगडू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला वाटतं एक वचन, रोमकरांचं पत्र 8-3 वचन, मला वाटतं ते वाचणं तेवढं गरजेचं आहे. किती वाजेपर्यंत घ्यायचंय? मला मी 12 वाजवले. 8-3 वचन, रोम 8:3. नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्या कारणानं जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहानं व पापाकरिता पाठवलं आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला. काय का पुत्राला पाठवलं? एक मुद्दा आम्ही पाहिला की पुत्रावर विश्वास ठेवावा. पुत्रावर विश्वास ठेवावा. का पुत्रावरती विश्वास ठेवा? त्याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये म्हटलं की तो असाध्य ते साध्य करण्यासाठी आला. कशाला पुत्र दिला? जी तुमच्या देहामध्ये
ज्या गोष्टी तुमच्या देहामध्ये त्या गोष्टी घडू शकत नाही, पण ते जर येशू तुमच्यामध्ये आल्या तर घडल्या जातात. काय तुमच्या देहामध्ये घडू शकत नाही? हा जो तुमचा देह आहे, माझा पण एक देह आहे. तुम्हाला माहिती का, आज मी तुमच्या समोर उभं राहून फार मोठे मोठे भाषण देतो, फार मोठं मोठं प्रीचिंग करतो. पण जेव्हा मी शाळेमध्ये शिक्षण घेत होतो ना, वर्गामध्ये सगळ्यात शेवटच्या बाकड्यावरती बसायचो. का तर मला उत्तर देण्याचं डेअरिंग नव्हतं. मला वाटायचं नाही माझं चुकतं. एकदा तर मला उभं केलं आणि मग उभं केल्यावरती ते सर माझ्याशी बोलायला लागले आणि मी रडायला लागलो. म्हटलं का रडतो? नाही म्हटलं मला उत्तर येत नाही. प्रश्न ऐक म्हटले नीट. आणि त्याने मला प्रश्न विचारला, तुला याच्याविषयी काय सांगता येतं ते सांग. आणि मी सांगितलं. कोण म्हणलं तुला येत नाही? तू बरोबर उत्तर दिलं. म्हणजे हा देह जो होता ना तो दुर्बल होता, कॉन्फिडन्स नव्हता. आता सगळे कॉन्फिडन्स हरवले लोक जगामध्ये, तुमचा पण कॉन्फिडन्स गेलेला आहे. ऐका, आज रात्री तुमचे विचार ज्या दिवशी बदलून जातील, तुमच्याकडे देव आहे ही संकल्पना किती तुम्हाला दृढ करते, पक्की करते. येशू तुमच्यामध्ये आहे ही भावना तुम्हाला किती स्ट्रॉंग बनवते. शौल ज्यावेळेस राजगादीवरती होता, त्यानं आपल्या तलवारीनं हजारो युद्ध लढली, हजारोंवरती त्यानं विजय मिळवला. असं लिहिलंय, शौलानं हजारो वधले, इतका मोठा विजय मिळवला. पण जेव्हा गल्ल्याथाला त्यानं पाहिलं ना, तो गल्ल्याथाला पाहून घाबरला आणि लपला. अशीच आमची अवस्था आहे. आमचा देह हा कमजोर आहे, आमची बुद्धी कमजोर आहे, आमची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, आमची ओळख नाही जगामध्ये. सगळ्या गोष्टींकडे एकंदरीत आम्ही त्याचा विचार केल्यावर आम्हाला कळतं की आम्ही काही साध्य करू शकत नाही, काही साध्य करू शकत नाही. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं का जगामध्ये संदिष्टे नव्हते का? होते ना संदिष्टे. एलिया आला, एलियानं प्रार्थना केली, 3.5 वर्षाचा पाऊस बंद झाला. एलिया नाही म्हटलं बरं का, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठं काम करेल. प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यानं प्रार्थना केल्या. आम्ही पाहतो लाजरस कबरेतनं बाहेर आला, तिरडीवरचा मुलगा जिवंत झाला. 5 भाकरी 2 मासे या 1000 लोकांना तृप्त होणार नाही, पण त्यानं तृप्त केले. आणि तो काय म्हटला माहिती का, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठं काम करेल. म्हणजे काय हो, जर येशू आतमध्ये आला, नीट ऐका बरं का, आतमध्ये कोण? ख्रिस्ताचा जन्म. मंडळीमध्ये कोण? येशू. घरामध्ये कोण? येशू. लक्षात ठेवा, तुमच्या येशूला स्टार मध्ये ठेवू नका, तुमच्या येशूला चर्च मध्ये ठेवू नका, तुमच्या येशूला तुमच्या घरी घेऊन जा. का? असाध्य ते साध्य करण्यासाठी. ह्या पापी मानवी देहातनं असाध्य ते साध्य होऊ शकणार नाही. शाऊलाकडे ती ताकद नव्हती. शाऊल घाबरला गल्ल्यात. मग दाविदाकडे ती ताकद कुठली आली? त्याने एक वाक्य वापरलं, परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावर चाल करून जातो. परमेश्वराच्या नावानं. आता प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेत प्रवेश करताना असं म्हटलं, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. दाविदाचा डायलॉग काय होता? परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावर चाल करून जातो. इकडे येशूच्या बाबतीमध्ये प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि इथं काय म्हटलं, जे असाध्य ते साध्य करायचं तर प्रभूच्या नावाने येणारं बाळ येशू. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही येशू तुमच्या परिवारात, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये येतो, तेव्हा ज्या गोष्टी तुम्हाला साध्य होत नाही, तो येशू एका क्षणात साध्य करून दाखवतो. एका क्षणात. एक मुलगी माझ्याकडे आली होती चर्चमध्ये, तिची मैत्रीण घेऊन तिला आली, अतिशय घाबरलेली बरं का. कॉलेजच्या 3rd इयरला होती आणि ती आली. तिला येशू माहीत नव्हता. तिच्या मैत्रिणी तिला सुवार्ता सांगितली. ती म्हटली ये, आणि मग चर्चला घेऊन आली. मग ती सांगायला लागली, पाळक साहेब माझं 3 वर्ष झालं एकच विषय इंग्लिश कायम राहतो आणि मला फार भीती वाटते. आता मला त्या परीक्षेला पण बसण्याची इच्छा नाहीये. का तर तो इंग्लिश माझा जातो म्हणजे जातो. पेपर समोर आल्याबरोबर मला धडकी भरती आणि मला घाम फुटतो. आणि मग ती म्हणते की आता
मला देण्याची इच्छा नाही, पण ही माझी मैत्रीण आहे. ती म्हटली तुम्ही काहीतरी प्रार्थना वगैरे करता आणि मग काहीतरी घडतं असं मला लक्षात आलं, तर मला तो विषय क्लिअर करायचा. मग तिला म्हटलं पहिले बस, शांत हो. पहिली गोष्ट एक, मी प्रार्थना करतो म्हणून काही घडत नाही, तर माझ्या प्रार्थनेमध्ये मी ज्याला प्रार्थना सादर करतो ना, तो जर तुझ्यामध्ये आला तर असाध्य गोष्ट साध्य होती. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी फक्त तुला त्याच्या जवळ घेऊन जाणार. तुला जवळ घेऊन गेल्यावर तुला त्याला बरोबर घेऊन जावं लागेल, आणि तू त्याला बरोबर घेऊन गेला तर तुझ्यासाठी सगळं सोपं आहे. ती म्हणजे काय करावं लागेल. मग मी तिला प्रार्थना शिकवली आणि म्हटलं आता जेव्हा तुझा पेपर आहे, ती सलग 8 दिवस माझ्याकडे आली. 8 दिवस मी तिच्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं जा आता पेपरला. आणि पेपरला गेल्यावर म्हटलं आता बिलकुल घाबरायचं नाही, एकदम डोकं ब्लँक ठेव, पेपर हातामध्ये घे आणि प्रार्थना करायला सुरुवात कर. सगळं तुला आठवायला सुरुवात कर. म्हटली पाळक साहेब नक्की असं होईल का? 100% तसंच होणार. करून बघ. मी बायबल मधला खरा देव सांगतो, खोटा देव सांगत नाही. हे बायबल एक पुस्तक आहे, वास्तव आहे. ते देवाचं वचन काल आज युगानुयुग सारखं आहे. गवत सुकतं, फूल कुमसतं, पण परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकतं. ते सर्व परिस्थितीमध्ये लागू आहे. आणि मग ती म्हटली ठीक आहे. ती गेली, परीक्षेला गेली, थोडी शांत राहिली, पेपर हातामध्ये आला, प्रार्थना केली, पेपर लिहिला. त्या दिवशी तिला घाम आला नाही, काही नाही, पण मनावरती दडपण होतं. तिला असं वाटलं की मी पेपर लिहिलाय खरा, पण मला येतच नाही, तर मी काय लिहिलं मला माहित नाही. त्यानंतर 1 महिन्यानं ती माझ्याकडे आली, हातामध्ये पेढ्याचा बॉक्स घेऊन आली आणि तिने सांगितलं पळक साहेब 3 वेळा ज्या विषयामध्ये मला 3 मार्क, 2 मार्क, 17 मार्क एवढे मार्क पडले, पण तुमचा येशू जेव्हा माझ्याकडे आला, मी कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये 3rd आले. का? तर येशू असाध्य ते साध्य करण्यासाठी. ही जिवंत साक्ष, ही जिवंत साक्ष. का प्रभूने येशूला जगामध्ये पाठवलं? जे तुमच्याकडनं घडत नाही ते येशूच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये घडावं, ते घडावं. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन हे नुसतं नाच गाण्यासाठी नाही. ख्रिस्ती जीवन, ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर चमत्कार करण्यासाठी आहे, चमत्कार करण्यासाठी. आणि तो चमत्कार साधा सुद्धा चमत्कार नाही बरं का, साधा सुद्धा चमत्कार नाही. सर्दी, खोकला, अंगदुखी, पडसं, दातदुखी ते डॉक्टरकडं. इथं किडन्या गायब, आतमध्ये लेकरं मेलेली, त्या लेकरांना जीवन देणारा देव हा, याच्यासाठी तुमच्याकडे येशू आहे, त्याच्यासाठी येशू तुमच्याकडे. ठीक आहे. बाळाच्या आईने मला फोन केला, साहेब बाळ जन्माला, पोटामध्ये बाळ आहे आणि डॉक्टरनं त्याची सोनोग्राफी केली आणि सांगितली की त्याला 2 किडन्या नाहीत. 3 वेळा सोनोग्राफी केली आणि सांगितलं किडन्या नाहीत. आणि तो सोनोग्राफीचा रिपोर्ट त्यांनी दाखवला. ते म्हटले अजून एकदा आपण 4थ्यांदा करू. ते म्हटले करा, पण त्याच्या अगोदर आम्ही प्रार्थना करू. आणि तिने मला प्रार्थना करायला सांगितले. म्हटलं देवा, ते डॉक्टर सांगतात त्यांच्या डोळ्याला किडन्या दिसत नाही, पण मी ज्या विश्वासाच्या डोळ्यानं पाहतो, या बाळाच्या गायब झालेल्या किडन्या त्याला मी परत पाहतोय. आणि मी तशी प्रार्थना केली. तिला म्हटलं जा आता दाखव डॉक्टरला. आणि ती डॉक्टरकडे गेली. घाला म्हटली मशीन मध्ये. आता म्हटलं काय मशीन मध्ये? तुम्हाला माहिती की रिपोर्ट्स? अजून एकदा घाला. घातले आणि घातल्यावर त्याचे रिपोर्ट्स काढले. डॉक्टर ते 2 रिपोर्ट्स, ते 3 रिपोर्ट समोर ठेवले. हा रिपोर्ट ठेवला. मला कळे ना, म्हटलं याच्यात किडन्या नव्हत्या, याच्यात किडन्या आल्या कशा? आओ, बाळ आमच्यासाठी जन्मलाय, असाध्य ते साध्य करण्यासाठी, असाध्य ते साध्य करण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या मधला येशूचा जन्म हा ऑर्डिनरी जन्म नाही. काय होतं माहिती का? ऑर्डिनरी जन्म. रात्री 12ला फटाकडे वाजले सुरू, ख्रिसमस 24 तारखेला रात्री जागायचं. कोणी सांगितलं 12ला जन्मला? तुमचे नातेवाईक होते तिथं? 12ला फटाकडे वाज, हा आमच्या मला जागा ठेवायची. थांब, फटाकडे वाजून झोप. फटाकडे वाजवले पाहिजे. 12ला येशूचा जन्म झाला. लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये घर, 12ला जन्म झाला, 12ला जन्म झाला. अरे 12ला नाही, 1ला नाही, गप झोप.
2000 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला, पित्याच्या उजवीकडे बसला. तिथून तोच म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये असेल, माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. आता लक्षात ठेवा, येशू तारात नाही, येशू हृदयामध्ये आहे, येशू वचनामध्ये आहे. अरे आज रात्री ते वचन तुमच्यामध्ये आहे, आणि वचन तुमच्यामध्ये आहे म्हणून जी गोष्ट तुम्हाला कठीण ती देव तुमच्याकडनं शक्य करून घेणार आहे. लक्षात ठेवा. मी तर म्हणतो नाताळ करताना ना एक विजन घेऊन बाहेर पडा. इथून जाताना एक गोष्ट असं लिहून ठेवा, ही गोष्ट मला कधी जमली नाही, पण आज येशूला मी घेऊन जाईल. आणि परत येताना पाळक साहेब पुढच्या वर्षी जर त्यांनी मला बोलवलं, मला वेळ असला आणि मी आलो, तर तुमच्यातले बरेच लोक भेटून सांगेल, पाळक साहेब जे घडलं नव्हतं ते येशूनं घडून दाखवलं, येशूनं आमच्या परिवारामध्ये घडवून दाखवलं, येशू आमच्या घरामध्ये आला, येशू आमच्या परिवारामध्ये आला, येशू माझ्या मंडळीमध्ये आला. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच ज्या गोष्टी घडत नाही त्या घडवून आणण्यासाठी झालेला आहे. जे घडत नाही ते घडवून आणलं, घडवून येऊ द्या. हो, मी सांगितलं ना तुम्हाला, मागच्या बाकड्यावरती बसणारा मुलगा ज्याला लाज वाटत होती बोलायला, आज तो हजारो लोकांसमोर बोलू शकतो. का माहिती का? गाढवाला वाचा देणारा देव आहे, गाढवाला वाचा देणारा देव आहे. लक्षात घ्या, हे तुमच्या मनावरती बिंबवलं जाऊ द्या. आणि म्हणून ज्या दिवशी ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये होतो ना, काही गोष्टी तुमच्यासाठी शक्य नसतात, पण येशू आल्यावर सर्व काही शक्य घडलं जातं. सर्व काही शक्य, सर्व काही. हो, 12 शिष्य होते नावेमध्ये, येशू पाण्यावरती चालत होता. ऐका, पेत्र म्हणतो, प्रभूजी तुम्ही आहात, मला बोलवा, ये म्हणा. येशू म्हटला ये. पाण्यावर चालला तसा पेवरती चालला. येशूची ताकद आहे. आज रात्री हीच ताकद घेऊन आम्ही प्रभूला म्हणायचंय, देवा आजपर्यंत मी एकटा चालत होतो, पण आता माझ्यामध्ये विश्वास आहे, मी एकटी नाही, उद्धारक माझ्या बरोबर आहे, उद्धारक माझ्या बरोबर आहे. आणि या उद्धारकाचं अभिवचन काय माहिती का? ज्याला आतनं चालशील त्यास ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील तर त्याची तीव्रता तुला जाणवणार नाही आणि ते तुला पोळणार सुद्धा नाही. आहात कुठं? तुम्ही तारकाच्या जन्मसंबंधानं मी बोलत आहात, ऐकत आहात, विचार करत आहात, परंतु मी तुम्हाला अद्वितीय काम करणाऱ्या येशू संबंधानं सांगत आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी देव, अशा प्रकारचा देव तुम्हाला सापडणार नाही. अनेक जण आले, अनेकांच्या कबरांवर त्याची नाव आहे, पण यरुशलेमेत इस्रायलमध्ये जा, येशूची कबर रिकामी आहे. आणि ती रिकामी कबर काय सांगते माहिती का? तो होता पण आता इथं नाही, तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. किती असाधारण गोष्ट केली प्रियानो, किती असाधारण गोष्ट. जेव्हा येशू ख्रिस्ताला क्रुसावरती दिलं आणि क्रुसावरती दिल्यावर त्याला कबरेमध्ये ठेवलं आणि लोकांनी सांगितलं, हा याचं शरीर शिष्य चोरून नेतील आणि सांगतील येशू उठला. परंतु बायबल सांगतं, सकाळी ज्यावेळेस पहाटेच्या समयी आणि ते देवदूत आले आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो येशू पुनरुत्थान झाला. आणि पुनरुत्थान झाल्यावर कबरेवरची धोड बाजूला सरकली. त्या कबरेवरची पहारेकरी म्हणतात, हा कोणी मनुष्य नव्हे, हा तर देव आहे, हा तर देव आहे. कोणी सुद्धा कबर तोडून बाहेर आलं नाही, पण माझा येशू 3 दिवसानंतर कबरेतनं बाहेर आला. लाजरस मेल्यावर येशू ख्रिस्त म्हटला त्याच्या बहिणीला, चल आपण कबरेकडे जाऊ. त्याची बहीण म्हणती, आता त्याच्या शरीरातनं वास येत असेल, दुर्गंध येत असेल, त्याचं शरीर सडलेलं आहे. लाजरस त्यानंतर उठू शकला नाही आणि लाजरसचं शरीर सडून गेलं आणि त्या शरीराला येशूने जीवन दिलं. पण प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याच्या शरीरातल्या जखमा जशाच्या तशा होता, पण ख्रिस्त जिवंत झाला होता. प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतका मोठा ख्रिस्त तुम्हाला समजला. ऐका बर का, त्याच्या शरीरामध्ये मसाला लावायला त्या स्त्रिया गेल्या होत्या. त्यातले की त्याच्या शरीरात मसाला भरायचा. मसाला भरायचं म्हणजे सगळं आतलं काढायचं आणि त्याच्यात मसाला भरायचा. येशू कबरेतनं बाहेर आला. आता विचार करा, असाध्य ते साध्य करण्यासाठी देवाचा पुत्र आला, याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. त्याने दाखवून दिलं, प्राण माझा आहे, श्वास माझा आहे, शरीर माझं आहे, बॉडी मधलं रक्त माझं आहे. ऐका, शेवटी येशूच्या कुशीत भाला बोसकल्यावर पाणी आणि रक्त दोन्ही त्याच्यातनं आलं. म्हणजे पाणी पण संपलं, रक्त पण संपलं. आणि येशू पुनरुत्थित झाला त्यावेळेस पुन्हा रक्त आलं
पुन्हा पाणी त्याच्या शरीरामध्ये आलं. म्हणून जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, डॉक्टर लाख सांगत असतील तुमचं HB कमी आहे, तुमच्या शरीरात पाणी कमी आहे, तुमच्या पाणी कुठं लागतं माहिती का, एक प्रेग्नन्सी असते ना, तिला डॉक्टर म्हणतात नाही तुझं बाळ दगावण्याची शक्यता आहे, तुझ्या पोटात पाणी कमी झालं. पण आज मी तुम्हाला सांगतो, विश्वास येशूच्या शब्दावरती ठेवा. पाणी कमी असेल तरी ती पाणी येशूच्या द्वारे पुन्हा वाढणार आहे. रक्त कमी असेल तर येशूच्या शरीरात पुन्हा रक्ताची निर्मिती झालेली आहे. म्हणून या गोष्टीला कॅन्सल करा आणि येशूच्या जन्मासंबंधानं अश्वस्त व्हा. माझ्यामध्ये ख्रिस्त आहे आणि माझ्यातला ख्रिस्त असाध्य ते साध्य करण्यासाठी आलेला आहे. असाध्य ते साध्य करण्यासाठी. तुम्हाला घर घ्यायचंय आणि तुम्ही म्हणत असाल, मला कोणीतरी सांगितलं पाळक साहेब खूप वर्षापासून भाड्याच्या घरात राहिले, मग आम्हाला फार दिवसापासून वाटत होतं की आम्हाला स्वतःचं घर असावं. आणि त्यांनी सांगितलं माझा पगार फक्त 6,000 आहे, पण स्वप्न माझं मला स्वतःचं घर असावं. मी डोक्याला हात लावला. 6,000 पगार त्यांना स्वतःचं घर. त्याने करा की तुम्ही प्रार्थना साऱ्या गावासाठी करता, थोडी आमच्यासाठी पण करा. आणि तुम्ही सांगता ना ईश्वर असं करतो, ईश्वर तसं करतो, करा म्हटलं आमच्यासाठी प्रार्थना. मी पण मला काय प्रार्थना करायला काय फुकटच प्रार्थना करायची, मला काय पैसे काढून द्यायचे घर घेण्यासाठी. प्रार्थना करून दिली प्रार्थना. आणि नंतर त्यांचा मेसेज आला, अळक साहेब मिरेकल घडला. म्हटलं काय झालं? म्हाडाची लॉटरी आम्हालाच लागली. देवाचं काम असाध्य ते साध्य करणारा देव आहे. जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती ख्रिस्त आल्यावर तुम्हाला प्राप्त होणार आहे. लक्षात ठेवा. तारात त्याला ठेवू नका, हृदयात ठेवा. बरोबर घ्या बरं का. म्हणून येशूच्या जन्मासंबंधाने म्हटलं इम्मॅन्युएल म्हणजे कुणाबरोबर? आमच्या बरोबर त्याला घेऊन जायचंय. जेव्हा इम्मॅन्युएल तुमच्या बरोबर असेल, ऐका, काना गावात जर येशू नसता तर द्राक्षरस संपल्याची दौंडी सगळ्या गावात गेली असती आणि किती भारी लग्न झालं असतं. बघा, लग्न नवरा नवरीचे कपडे खूप छान असतात. आणि जेव्हा पंगत वाढते ना, जेवण कमी पडतं, दालच्यात पाणी. आणि त्याच लोक काय म्हणतात माहिती आहे, नुसतं फुगेरी मारतात, कपडेच भारी घातले, दालच्या बघा आमटीत पाणी घालून घालून वाढलेले. पण बघा तेव्हा पण द्राक्षरसात पाणी घालून घालून संपला, आता पाणीच राहिलं होतं नुसतं. मग येशू काय म्हटलं माहिती का, हे पहिले पाणी काढा, लय घातलंय पाणी बेचव घातलंय, आता याच्यात माझं नाही घालायचं, माझं सेपरेट पाणी घाला. का? मी आहे हे लोकांना समजलं पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येशू नसतो तेव्हा चुकीची वार्ता जाते, पण जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये असतो त्यास अशी बातमी जाती, अरे पूर्वी हे साधे लोक होते, पण जेव्हा येशू यांच्या घरामध्ये आला यांच्या घराचं रूपडच पालटून गेलं, यांचं कुटुंबच बदलून गेलं, यांची परिस्थितीच बदलली. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगेल, देवाचा पुत्र या जगामध्ये देवानं का पाठवला? जे असाध्य ते साध्य करण्यासाठी. आज रात्री जाता जाता मी तुम्हाला सांगेल, जी गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती गोष्ट तुमच्यासाठी सहज आणि सुलभतेने घडणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद दे. गॉड ब्लेस यू.